होणार आहे आपण हरभऱ्याची भाजी। त्याच्यासाठी वाटण्यासाठी साहित्य खोबरं आणि कांदा आपण भाजून घेणार आहे। आपला कांदा छान भाजून झालाय। आता आपल्याला भाजायचे खोबरं। आता आपला खोबरं आणि कांदा भाजून झालं। आता आपल्याला टाकायचं आलं आणि लसूण। त्याचा ओललेपणा कमी होईल तेवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता मसाल्यामध्ये थोडं धने, थोडं जिरं, थोडे काळे मिरे, एक चक्री फूल, 2-3 मिरे आणि 2-3 लवंग आणि एक चक्री फूल आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे। थोडीशी खसखस टाकायची, काळे मिरे टाकायचे, दालचिनी टाकायची आणि चक्री फूल टाकायचे। याने भाजीला खूप छान वास येते, म्हणजे वरून कुठले मसाले टाकायची गरज नाही। आपण जे मसाले भाजून घेतले ते मिक्सरमध्ये थोडं ग्राइंड करून घ्यायचं। मस्त बारीक मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं। कढईमध्ये चांगलं तेल गरम होऊ द्यायचं। थोडी मोहरी टाकून घ्यायची, नंतर कांदा, आपण जे आता वाटून घेतलं, जे आपण भाजले होते कांदा खोबरं, त्याचं वाटण याच्यात टाकून द्यायचं आणि ते चांगलं परतायचं। मसाला तर आधीच आपण मस्त तेलात भाजलेला होता म्हणून त्याला जास्त परतायची गरज नाही। आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ हे मसाले टाकणार आणि हे मसाले पण चांगले भाजून घ्या। तुम्हाला टॅमॅटो जर टाका वाटला तर टाका। आमच्या घरी टॅमॅटो जास्त आवडत नाही म्हणून मी टॅमॅटो टाकलं नाही। तर आपण जे हरभरे घेतले ते उकळून ते हरभऱ्याचं टाका। त्याच्यामध्ये थोडासा छोले मसाला टाका, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तसं मसाला टाकायची गरज नाही, पण छोले मसाला टाकले की जरा चव चांगली लागते। आणि आता घट्ट पातळ तुम्हाला किती पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे। तुम्हाला जर थोडी पातळ करायची असेल तर फक्त थोडं गरम पाणी करून टाका, म्हणजे जेणेकरून भाजीची चव बिघडणार नाही। बघा आजची भाजी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, नक्की सांगा। आता आपली भाजी झालेली आहे छान। आता त्याच्यात मस्त कोथिंबीर। आमची हरभऱ्याची भाजी तुम्हाला कशी लागली, आवडली का? भाजी रेडी आहे। दिसायला किती छान वाटते ही हरभऱ्याची भाजी, तशीच खायला पण एकदम छान वाटते। बघा मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा नक्कीच। काय धन्यवाद।